रद्द करून बदला घेणार, आम्ही तुम्हाला पाडून बदला घेणार. आता तुम्ही भाजपला इशारा देत आहे उमेदवार पाडण्याचा, दुसरीकडे मंगेश सासने यांनी देखील इशारा दिला आहे भाजपच्याच काळात ओबीसीचं नुकसान झालं, हातचं आरक्षण गेलं, राजकीय आरक्षण गेलं, शैक्षणिक आरक्षण गेलं, त्यामुळे आता 2029 मध्ये ओबीसी देखील भाजपला हात दाखवतील असं म्हटलं. ते असलेलं मोजतच नाही, मी गिनीतच नाही. असले किती काय येते किती काय जाते. चलो धन्यवाद. आपण पाहतोय मनोज जरांगे यांनी सरकारवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि आता आम्ही पाडून बदला घेणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही प्रमाणपत्र रद्द करून बदला घेतात तर आम्ही पाडून बदला घेऊ असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. महत्वाची बातमी, गणेश नाईक यांचे पुन्हा नाव न घेता क्लस्टर योजनेवरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका. कुणीही कायदा करेल आणि लोकांवर लादेल हे मी सहन करणार नाही असं नाईकांनी म्हटलं. क्लस्टर योजनेला माझा विरोध नाही, मात्र क्लस्टर शब्दामध्ये जी मोडतोड सुरू आहे त्याला माझा विरोध असं नाईकांनी म्हटलंय. महायुतीतील काही नेते आहेत, मुंबईतील असतील किंवा महाराष्ट्रातील नेते असतील, त्यांनी एक स्टेटमेंट केलं होते की दादा काही बडबड करतात. दादा मला त्याचे नो कॉमेंट्स. दादा क्लस्टरला आपला विरोध होता का आपली नाराजगी आहे? क्लस्टरला माझा विरोध नाही. ऐकून घ्या, क्लस्टर या शब्दाच्या मध्ये जी मोडतोड करून ज्या ठिकाणी सगळं काम चाललं, झोपडपट्टी भागामध्ये क्लस्टर आय कॅन अंडरस्टँड. कॉलनी आहे त्या ठिकाणी क्लस्टरची काय गरज आहे? त्या ठिकाणी पुनर्निर्माणाला आपला पाठिंबा आहे. कोणी जर कुठे ना कुठे असे धागे जुळून त्या ठिकाणी आपल्या मर्जीप्रमाणे कायदा निर्माण करेल आणि तो लोकांवर लादेल, हा गणेश नाईक आहे. गणेश नाईक सहन करणार नाही. कॅमेरापर्सन सुरजसह मी रवी कराड, TV9 मराठी, तुर्भे, नवी मुंबई. महायुतीमध्ये सगळं अलबेल आहे अशी स्थिती नाही असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं. एकमेकांचं खच्चीकरण करण्यासंदर्भात स्पर्धा निर्माण झाली असं शशिकांत शिंदे म्हणाले. शशिकांत शिंदे हे नाराज असतील म्हणून पंतप्रधानांना भेटायला गेले असतील, त्यांची भेट घेतली असेल असंही शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. 2 दिवस ते दरेगावी आहेत. आता त्याच्यानंतर ते पंतप्रधानांना भेटत असतील, त्यांचे काही विषय असतील, पण राजकारणामध्ये महायुतीमध्ये पण आलबेल नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि मला वाटतं एकमेकांना कक्षा करणं, एकमेकांच्याबद्दल स्पर्धा झालेली आहे. त्याच्या बाबतीमध्ये कदाचित ते नाराज आहेत का काय, त्यामुळे ते पंतप्रधानांना भेटत असतील किंवा दुसरी काही कामं असतील त्याच्या संदर्भामध्ये, किंवा आता जे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची शिवसेना मान्यता प्राप्तच्या बाबतीमध्ये जी काही केस चालू आहे त्याच्या संदर्भात असेल, तर मला वाटतं की त्या दोन्ही हेतूतून ते मत. जैनबाबत भागवतांच्या वक्तव्याचं सीजेपीकडून स्वागत. आंदोलनकर्त्यांना देशविरोधी म्हणणं भाजपनं थांबवावं असं दिपकेंनी म्हटलेलं आहे. विद्यार्थ्यांना देशविरोधी म्हणू नका, भागवतांनी भाजपला सांगावं असंही दिपकेंनी म्हटलंय. नहीं, मुझे जो लगता है मोहन भागवत का जो कल का जो स्टेटमेंट था, जो सबसे इम्पोर्टेंट स्टेटमेंट था, वो ये था कि जेनजी को एंटी नेशनल्स मत को प्रोटेस्ट करना उनका अधिकार है और जेन्युइन इश्यूज़ है. तो उन्होंने जो ये चीज़ कही है मैं पूरी तरह अग्री करता हूँ. मैं चाहता हूँ कि मोहन भागवत, क्योंकि वो बीजेपी के एक तरीके से मेंटर है, नरेंद्र मोदी जी के भी गॉडफादर है, तो एक बार वो सेम चीज़ बीजेपी वालों को बता दे, नरेंद्र मोदी जी को बता दे कि ये जो स्टूडेंट्स है, यूथ है, उनको एंटी नेशनल्स ना कहा है. क्योंकि ये लोग तो सारे बीजेपी वाले लोग एंटी नेशनल कह रहे. धर्मेंद्र प्रधान ने क्या कहा था, दहशतगर्दों की बी टीम है. और जो नितिन नबी जी भाजपा के प्रेसिडेंट, उन्होंने कहा था कि ये वायरस है. तो मैं उम्मीद करता हूँ कि अब मोहन भागवत जी की ये बात सुनेंगे, ये उनकी बात मानेंगे. बावनकुळे साहेबांची देखील मी चर्चा केलेली आहे आणि बावनकुळे साहेबांनी देखील स्पष्ट पद्धतीने असं सांगितलेलं आहे की काहीतरी गैरसमजातनं ह्या गोष्टी घडतायत. सरकारनं मराठा समाजाच्या प्रती घेतलेले निर्णय हे बदलण्याचा महायुती सरकारचा कुठचाही प्रयत्न नाही आणि तसं होणार नाही. पण हे सगळं करत असताना ओबीसी समाजावर देखील अन्याय होणार नाही ही महाराष्ट्र सरकारची भूमिका ही पहिल्यापासूनच आहे. आणि म्हणून तो व्हिडिओ आपण बघितल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की काही एकनाथ शिंदे साहेबांबद्दल देखील गैरसमज पसरवण्याची काही लोक प्रयत्न करत आहेत. ते मी आत्मविश्वासानं मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की अशा पद्धतीनं एखाद्या आंदोलनाच्या विरोधात एकनाथ शिंदे साहेब जाऊच शकत नाहीत. सरकारची ती आमची भूमिकाच नाही हे सिद्ध करण्यासाठी मी त्यांना फोन केलेला होता. परंतु सगळ्याच नेते मंडळींना मला विनंती आहे की आपला महाराष्ट्र हा एकसंघ असलेला महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे जातीपातीच्या राजकारणामध्ये उभ्या भिंती निर्माण होऊ नयेत याची दक्षता
प्रत्येकाने घेतली पाहिजे, आम्ही सरकार म्हणून देखील घेतली पाहिजे. विखे पाटील यांच्यावर टीका करताना देखील त्यांनी म्हटलं की विखेसारख्या माणसाला ही भाषा शोभते का, ओबीसी जागा झाला तर तुम्ही वाहून जाल असा देखील इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. तसेच विखेंना आरक्षणाचं काय कळतं असं देखील ते म्हणाले. नाही, मी त्याच्यावरच सांगितलं मगाशी, एवढा आता जे मी बोललो त्याचा संदर्भच तो आहे की लक्ष्मण हाकेंशी जर चर्चा करायची असेल तर चर्चा देखील सरकार करू शकतं ना. त्याच्यामध्ये काय सरकारचा इगो नाही, पण सरकारची भूमिकाच ही आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये ओबीसीवर अन्याय होणार नाही, ओबीसीचं काही कमी होणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. आणि मराठा समाजाला देखील 10% जे आरक्षण दिलं किंवा अन्य ज्या काही दाखल्याच्या बाबतीमधल्या भूमिका घेतल्या हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनीच घेतलेलं आहे. त्याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये असलेल्या कुठच्याही जाती धर्मावर अन्याय होणार नाही, ही महायुती म्हणून आमची भूमिका आहे. तर सरकारला